सकाळचा वेळ तर योगा क्लाससाठी दिला, कारण थोडा वेळ स्वतःसाठीही. त्यानंतर माझं आवरून घेतलं आणि आज आहे संडे, तर आपल्याला सुट्टी नसते, फक्त मुलांना सुट्टी असते संडेला. तर त्यानंतर छान असं ऊन पडलं होतं आणि आता आम्हाला बनवायचे आहे इडली. तर मुलांच्या आवडीचा नाश्ता आहे आज इडली. तर गुड्डूला आमच्या काय दम निघत नव्हता, त्याने तर तयारीही चालू केली आणि पीठ रात्रीच भिजाय घातलं होतं, त्यामुळे छान असं पीठ भिजलं होतं. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून इडली करायचं ठरवलं आणि आज गुड्डू तर मला खूप मदत करीत होता, कारण ह्या त्याचा आवडीचा नाश्ता आहे. तर इडली तर पीठ छान भजल्यामुळं छान अशा झाल्या होत्या आणि आता इडलीचाही कुकर लावून दिला आणि इडली आता आपल्या होत आहेत. तोपर्यंत आमचा गुड्डू वाट पाहत बसला होता किती वेळ होत्यात गॅलरीत जाऊन. तर त्यानंतर चटणी बनवाय घेतली. तर मी फक्त शेंगदाण्याची चटणी बनवणार होती. कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिली आणि शेंगदाणं मिक्सरमध्ये बारीक काढून घेतले, शेंगदाणं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. तर आता चटणी ही रेडी आहे आणि आता इडलीही तयार आहे. तर छान अशा इडली बनल्या होत्या आणि पहिल्या इडली तर गुड्डूला दिली प्लेट बनवून. तर तो खूप खुश होता, कारण त्याला खूप इडली आवडतात आणि त्याला मी आज हाताने ही इडली बनवल्या, कारण तो खूप मला मदत केली आहे त्याने अशी छान अशा इडली त्याला आवडल्या. त्यानंतर आम्ही गेलो होतो शाळेत गुड्डूच्या, आणि इथं आमच्या भाभी राहतात, तर त्यांना आम्ही आवाज द्यायला गेलो होतो आणि ही सगळी गँग माझ्यासोबत असते संडेला. आणि आम्ही शाळेच्या गार्डनमध्ये छान असा एक फेरफटका मारला आणि हे कशाचं झाड आहे काय माहीत, कसे बी आले आहेत त्याला, छान दिसत होते. त्यानंतर आता आमचा सगळा ग्रुप एकत्र झाला. तर आम्हाला जायचं आहे फिरायला, पण कुठं फिरायला जायचं आहे तेच ठरत नाही. रोज फक्त ह्याची विषयावर चर्चा असते आमच्या आणि सगळ्यांना सुट्टी असते. तर किचनचं ही आठवड्यातनं एकदा मी किचन ट्रॉली स्वच्छ करून घेत असते. आणि त्यानंतर मला संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवायची होती मेथी पातळ भाजी. तर मी पहिल्यांदाच मेथीची पातळ भाजी बनवत आहे आणि खूप छान झाली होती. आणि ही मेथीची भाजी तर मला खूप आवडली आणि मी पहिल्यांदाच बनवली होती. तर आज आहे चतुर्थी, तर आमच्या गणपती बाप्पासाठी बनवायचा होता गाजराचा हलवा. आणि ही जी मेथीची भाजी बनवली होती ती न्यू मॉम आहेत त्यांच्यासाठी, तर खूप छान होती. आणि त्यानंतर बाजरीच्या अशा भाकरी. तर आता माझ्या भाकरीही झाल्या आहेत आणि संध्याकाळचा स्वयंपाकही झाला. तर गुड्डू खाली गेला होता, तर त्याने पार्सल पावभाजी आणली होती. आणि त्यानंतर आमचा सौरभही गेला होता दोघांनी. तर असं गेलं की काहीतरी करून येतात आणि छान अशी हुडी आणली होती. तर मीच ट्राय करून पाहितली. तर मला असं पटकन आवडतं आणि आमच्यामध्ये काय खरेदी करायचं म्हटलं तर तिघांना हे घ्यावं लागतं. एक वेळेस माझी मुलं ऐकतील छोटी, पण मी ऐकणार नाही, मला तर सगळ्यात आधी पाहिजे असतं. तर भांडणालाही विषय भेटला होता. तर असा होता. तर